लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्यात. पाहुयात मुंबईतील बाप्पाच्या आगमनानंतरचा हा जल्लोष. मुंबईसह राज्यभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठा झाली. लालबागच्या राजाचं यंदा 92वं वर्ष आहे. पहाटे 4 वाजता पारंपरिक पद्धतीनं लालबागच्या राजाची विधिवत पूजा झाली. विविध राजकीय नेते आणि कलाकारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. गणेश गल्लीच्या राजाचं यंदा 98वं वर्ष आहे. गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा रामेश्वरम मधील रामनाथ स्वामी मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणीची विधिवत पूजा संपन्न झाली. यंदा या मंडळाचं 106वं वर्ष आहे. चिंचपोकळी इथे संभाजी महाराजांच्या दरबाराचा देखावा साकारण्यात आलाय. किंग सर्कल इथल्या जीएसबी सेवा मंडळाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाली. 70 किलो सोनं आणि हिऱ्यांच्या दागिन्यांनी बाप्पाची मूर्ती सजवण्यात आली आहे. गिरगावच्या राजाची विधिवत पूजा झाली. जगन्नाथाच्या रूपात असलेली गिरगावच्या राजाची मूर्ती सर्वांना आकर्षित करते. 27 फूट उंच आणि सुमारे 8 टन वजनाची ही मूर्ती पूर्णपणे शाडू मातीपासून बनवण्यात आली आहे. अंधेरीचा राजा गणेशोत्सव मंडळाचं यंदा 60वं वर्ष आहे. अंधेरीचा राजा मंडळानं देशातील प्रसिद्ध मंदिरांचा देखावा साकारलाय. तर अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी ड्रेस कोडही लागू करण्यात आलाय. पुण्यातील मानाच्या गणपतीची पारंपरिक पद्धतीनं प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. ढोलताशाच्या गजरात गणपती बाप्पाचं आगमन झालं. त्याची एक झलक पाहूया. कसबा गणपती असेल, तुळशीबाग, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम आणि केसरीवाडा अशा या 5 मानाच्या गणपतींचं आज विधिवत पूजन करण्यात आलेलं आहे. पुण्यातले मानाचे गणपती आणि या गणपतींचा थाट हा पाहायला मिळाला. पुण्यातले मानाचे 5 हे गणपती आहेत. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती. या 5ही मानाचे गणपती आज विराजमान झालेले आहेत. पुढचे 10 दिवस ते आपला पाहुणचार घेणार आहेत. कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह दांडगा असतो. मुंबईतले कोकणवासी गणपतीसाठी कोकणात हमखास जातातच. कोकणवासियांनी गणपतीचं कसं स्वागत केलं पाहूया. कोकणामध्ये घरोघरी वाजत गाजत गणरायाचं आगमन झालंय. कोकणवासियांनी पारंपरिक पद्धतीने गणेशाची पूजा केली. कुणी डोक्यावर घेऊन तर कुणी पालखीतून आपल्या लाडक्या गणरायाला घरी आणलं. यंदा सिंधुदुर्गात 32 ठिकाणी सार्वजनिक गणपती बसवण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही कुडाळमध्ये सिंधुदुर्गाचा राजा विराजमान झालाय. यंदा या गणपतीचं 17वं वर्ष आहे. सिंधुदुर्गच्या राजाची मूर्ती ही कोकणातील सर्वात उंच मूर्ती आहे. रायगडमध्ये एक गाव एक गणपती याची अनोखी परंपरा आहे. साले गावात 125 वर्षांची परंपरा आहे. छातीभर पाण्यातून काढली गणरायाची मिरवणूक. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावात बोटीनं गणपती आणण्याची परंपरा. गावातील सर्वजण मोठ्या उत्साहानं गणरायाच्या आगमन सोहळ्यात सहभागी झाले.
कोल्हापूर, सातारा आणि नागपूरच्या तिन्ही राजघराण्यात गणपती बाप्पाचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं आणि प्राणप्रतिष्ठाही करण्यात आली. कोल्हापुरातील शाहू महाराजांच्या नवीन राजवाड्यात पारंपरिक पद्धतीनं गणरायाचं आगमन झालं. पारंपरिक वाद्याच्या गजरात पालखीतून बाप्पाचं आगमन झालं. तर तिथे साताऱ्यातही उदयनराजे भोसलेंच्या घरी गणपतीचं आगमन झालं. तिकडे नागपुरात मुधोजीराजे भोसलेंच्या निवासस्थानी